6 वचन, मी बोललो तरी माझा खेद शांत होत नाही, मी गप्प राहिलो तरी माझे दुःख जाते काय. 7 वचन, परंतु आता त्याने मला शिनवले आहे, तू माझी सगळी टोळी उद्ध्वस्त केली आहे. ओके, इयोब आपली व्यथा मांडतोय. कोण? इयोब. का तो म्हणतो का सगळं माझं उद्ध्वस्त झालंय, सगळं माझं उद्ध्वस्त झालं. म्हणजे आता परिस्थिती त्याला अनुकूल नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का या स्थितीमध्ये पण तू आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वा 6 वचन, 6 वचन, मी बोललो तरी माझा खेद शांत होत नाही. तो म्हणतो मी बोललो तरी माझा खेद शांत होत नाही. अनेक लोकांना वाटतं का कुठं बोलावं आणि मग प्रत्येक ठिकाणी आपण काय करत राहतो, हाला सांग त्याला सांग. आपलं हे नेचर आहे आणि नेचर मधून आपण बाहेर पडत. तो म्हणतो मी बोललो तरी माझा खेद संपत नाही. मी माझं मन मोकळं करत राहतो तरी माझा खेद काही जात नाही. आणि कदाचित अशी स्थिती आपल्याही जीवनामध्ये असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे का अशा स्थितीमध्ये पण तू कोणाच्या बाजूने बोल. देवाच्या बाजूने. परिस्थिती तुला अनुकूल नाही, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तरी तुला त्या परिस्थितीवर मात देऊन प्रभूची महिमा करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का सगळ्या बाजूनी मला तोडलंय, सगळ्या बाजूनी मला तोडलंय, पण देवाची इच्छा आहे तरी पण तू आशा ठेव. येस. तरी पण तू काय ठेव, आशा ठेव. आणि स्थिती नसताना पण तू देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना इकडे लक्ष द्या, माझ्याकडे सगळे इकडे फोकस करा. परिस्थिती तुमच्या बरोबर नाहीये, पण तुम्हाला कोणाचं वचन बोलायचंय, देवाचं वचन. कोणाकडे प्रार्थना करायची आहे. देवाकडे प्रार्थना. इच्छा होणार नाही प्रार्थना करावी, इच्छा होणार नाही वचन वाचावं, आणि बिलकुल बी इच्छा होणार नाही का आराधना करावी, चर्चला यावं, पण तरी पण तुला आशा ठेवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण योबच काय म्हणतो या ठिकाणी वाचू, या ठिकाणी आपण त्याचं 8वां अध्याय 21 वचन. 21 वचन, तो अजून देखील तुझे मुख हास्याने व तुझे ओठ उस्ताच्या शब्दाने भरील. हा काय लिहिलं चर्च, तो अजून देखील. हा अजून देखील शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. येस. म्हणजे परिस्थिती तुमच्या बरोबर नाही, पण देवाचं वचन सांगतं अजून देखील. म्हणजे जिथं तुझं मन हे मान्य करायला तयार नाही, परिस्थिती तुझ्या बरोबर उभा राहायला तयार नाही, पण देवाचं वचन सांगतं अजून देखील तुझं मुख कशाने भरल, हास्याने भरणार. कारण तुझ्या हिशोबाने आता काही घडू शकत नाही, पण देवा इथून पण परिस्थिती काय करू शकतो, बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का जर परिस्थिती आम्हाला अनुकूल नाहीये तर त्याच्यामध्ये वाहू नका, त्याच्या विरुद्ध तुम्ही देवाच्या गौरवाटी उभे राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो व्यक्ती स्टँड घेईल तो खरोखर देवाची महिमा पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर परिस्थितीला आपण बळी पडलो, त्याला सामोरे गेलो, त्याच प्रवाहात वाहत गेलो, तर मग गोष्टी चेंज होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्याच्या विरुद्ध उभं राहावं लागेल. कसं त्याच्या विरुद्ध. आणि म्हणून असं परमेश्वर म्हणतो की तुमचा शत्रू सैतान हा गर्जना कसा आहे, सिंहासारखा आणि आहे. त्याच्या विरुद्ध आम्हाला काय करायचंय, उभं राहायचं, राहायचंय. टिकून राहायचं. काय करायचंय, टिकून राहायचंय. तो आर्थिकरित्या खेळल, मानसिकरित्या खेळल, शारीरिकरित्या खेळल, वैचारिकरित्या खेळल, त्याचे शस्त्र आहेत आणि तो त्याच्या कामात अत्यंत पंचुअल आहे. येस. पण देवाची इच्छा आहे का त्या स्थितीमध्ये तू समरूप होऊ नकोस. ॲग्री कर का असा आहे, पण हा विश्वास ठेव का देव ते चेंज करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाकारू पण नका. काय करू नका, नाकारायचं पण नाही. फॉर एक्झाम्पल जर कळलंय का असं आहे तर ठीक आहे असं आहे, पण कोण चेंज करू शकतो, परमेश्वर. हा. एखादी गोष्ट कळलीच नाही तर ती स्वीकारू पण नका का अशी आहे. पण जर एखादी स्थिती तुम्हाला कळली का अशी स्थिती आहे तर मग ते नाकारू नका. म्हणा का परमेश्वर हे चेंज करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो व्यक्ती विश्वासात उभा राहील त्या स्थितीमध्ये पेरणी करणार, तो देवाची महिमा पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक्झाम्पल घेतलं होतं मागच्या वेळेस योसेफ आणि मरियच. कोणाचं, योसेफ आणि मरिया. बायबल सांगतं की ख्रिस्त जन्माला आला, 8 दिवसात शुद्धीकरण झालं त्याचं, म्हणजे 8 दिवसात त्याचं खतना झाली आणि 40 दिवसानंतर त्याला कुठं नेलं, मंदिरामध्ये. बायबल सांगतं का ऐपत नव्हती, काय नव्हती, ऐपत नव्हती, तरी त्यांनी काय मोजली, किंमत मोजली. आणि जी किंमत, जी खंडणी त्यांनी मोजली ज्याच्यासाठी, तेच आशीर्वाद भविष्यात त्यांच्यासाठी उगवले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे लहानपणी योसेफ आणि मरिया किंमत कोणासाठी मोजतात, येशूसाठी. आणि येशू मोठा होऊन त्यासाठी काय मोजत आहे, किंमत मोजत आहे. म्हणजे जे तुम्ही पेरताय ना ते वाया जाणार नाही, ते आशीर्वाद बनून तुम्हासाठी उगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्थिती नाहीये का प्रार्थना करावी, काय करावी, प्रार्थना करावी. पण तरी तुम्ही काय करताय, प्रार्थना. प्रार्थना करताय. ह्या समयी मन पूर्ण निराश आहे, पण तरी तुमची प्रार्थना आहे देवाकडे. देवाला ही गोष्ट आवडती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला पण भावना आहेत, देव पण जाणतो का मानसिक स्थिती नाहीये प्रार्थनेला बसावं, पण हा सगळी मानसिक स्थिती बाजूला करून कोणाच्या पायापाशी बसला, देवाच्या चर्च, ती पायाजवळ. दुःखातली प्रार्थना,
ती रडण्यात ती प्रार्थना 100% आमच्यासाठी आशीर्वाद बनणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का स्थिती अनुकूल नाहीये, कशी नाहीये, अनुकूल नाही. तरी तू त्याच्यावर मात देऊन कुणाच्या पायापाशी बसला. देवाच्या ह्या पायाजवळ. गोष्टी प्रभूला आकर्षित करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांची पण देवाने आध्यात्मिक जीवनाची प्रशंसा केली ना, का केली? कारण त्यांच्या जीवनात त्या बाजूमध्ये ते कमजोर होते. कसे होते? कमजोर. पण त्या कमजोरीवर मात देऊन ते कोणाचा गौरव करत होते, देवाचा आणि ती गौरव. गोष्ट प्रभूला आवडली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिथं देवाने त्यांना अद्भुत काय केलं, आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मन म्हणणार नाही कशाला बस, प्रार्थनेला बस किंवा देवाशी बोल, पण मनाचं ऐकू नका. मनाचं, ऐकायचं नाही. कारण मन आपलं वैरी आहे. Yes. मन आपलं वैरी आहे. आणि मन तुम्हाला 100% देवापासून दूर नेईल आणि तुमच्या मनात देवाच्या प्रती कटुता दाखल. येस. तुमची धार्मिकता मोजून दाखल का तू एवढी प्रार्थना करतो, चर्चला जातो, आणि मग का प्रार्थना करतो जर तुझा देव तुझ्या बाजूने कार्यच करत नाही. Yes. आणि मग पटकन त्या शब्दामध्ये आम्ही काय होतो, अडकतो अडकून ना. आम्हाला जातो. वाटतं खरोखर देव लक्ष देत नाही. नाही. असं होत नाही चर्च की देव लक्ष देत. नाही. एकदा आपण सांगायचं विसरू, पण देव दुर्लक्ष करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? एकदा आपण सांगायचं विसरून जाऊ. विसरून जाऊ देवाला. कदाचित सकाळची प्रार्थना आपली लेट होऊन जाईल, पण त्याच्या अगोदर जर तुमच्या लाईफमध्ये काही घटना घडली तर देव तिथे आम्हाला वाचवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जो माझा अनुभव होता, माझी गाडीचा त्या डिवायडरवर जायचा, तर ऑलरेडी 7 वाजले होते. म्हणून सकाळची प्रार्थना काय झालेली, म्हणजे माझी प्रे झालेली नव्हती. म्हणजे आज मी कदाचित देवाची आराधना करायचं काय झालं होतं, विसरलो. किंवा मला टाईमच भेटला नाही कारण मी ड्राईव्ह करत होतो. मी जरी विसरलो आज प्रार्थना करायचं, किंवा मला जरी टाइम लेट झाला, पण माझा देव लेट करत नाही आशीर्वाद येस. द्यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वरी होऊ नका. जे तुम्ही पेरणार 100% देव कार्य करणार. येस. आमेन. जर तो पेरत नाही तरी उगवतो, तर जे पेरतात त्यांचं व्यर्थ जाईल का? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही प्रेरणा आज आम्हाला कोण देतं का तू दुष्काळात प्रार्थना कर? परमेश्वर. परमेश्वर. मग उगच देव करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उगच कोणाला एखादी गोष्ट करायला लावत नाही. जर देव सांगतो ना काही करायला, तर त्याच्या मागे रिझन असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, देव उगच सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ते कार्य करायचंय. करायचंय, आणि म्हणून देव ते आम्हाला मोटिवेट करतो का तू कर, हे तू कर, जेणेकरून तुला कळावं का देव जे बोलतो ना ते करून दाखवतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्तोत्र 126:5 काढू आपण. 5 वचन. अश्रूंनी पेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. हा, कशाने? अश्रूंनी पेरणी मी सांगितलं करणारे. कसली पेरणी अश्रूंनी पेरणी. नाही, पण कसली? प्रार्थनेची. कसली? प्रार्थनेची. जे अश्रूंनी काय करतात, पेरणी ते करतात. हर्षाने. कापणी मग करतील. कोणते पेरणीबद्दल परमेश्वर बोलत आहे? अश्रूची, प्रार्थनेची. उगच पण रडू नका, पण जर समस्या आली आणि जे भावनात्मक असतात त्यांचे अश्रू काय होतात, वाहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा मन साथच देत नाही, काय करत नाहीये, साथ देत नाही. तरी चर्च रडू जरी येत असेल, मन जरी कडू असेल, खिन्न असेल, तरी देवाशी बोला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे पेरणी तुम्हासाठी विशेष फायदेशीर ठरणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. पर्सनली अनुभव घेतला. एका टाइम माझ्या लाईफमध्ये, ज्या जॉबमध्ये, पर्सनल लाईफमध्ये मी खूप स्ट्रगल करत होतो. मुंबई या ठिकाणामध्ये मी, माझे फ्रेंड्स, आणि खूप डिप्रेस त्या टायमाला होतो जॉबसाठी, पर्सनल लाईफमुळं. आणि टायमाला असं होतं की आम्ही खूप निराश होऊन रडू लागलो. पण त्या टायमाला रडता रडताना माझ्या मुखातून असं आलं की आज आपण रडतोय बरं का, पण एक टाइम असा येईल का आपण आनंद करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वचनाचं प्रगटीकरण मला माहित नव्हतं, पण देवाचा आत्मा बोलून घेतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वचन असे असतात का नंतर फोडी कळतात, अरे हे असं नाही असं आहे, पण देवाचा आत्मा आमच्यातून कधी कधी पहिलेच बोलून घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं मी पर्सनल एक्सपिरियन्स केलंय. वचन कधी कधी नंतर ओपन होतं पवित्र शास्त्राद्वारे, पण परमेश्वराचा आत्मा ऑलरेडी आमच्याकडून ते करून घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर मी माझ्या लाईफमध्ये पाहिलं, एक टाइम इतका स्ट्रगल होता, पण परमेश्वराने सर्व स्थिती काय केली, बदलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही म्हणायचो का देव आठवण ठेवणार, काय ठेवणार? आठवण त्या ठेवणार. गिरगाव चौपाटीवर आम्ही बसायचो प्रार्थनेला, आणि रडत काय करायचो, प्रार्थना. त्याला म्हणायचो आपले आशीर्वाद वाया जात नाही, या समुद्राच्या पाण्यात आपले काय आहेत, आशीर्वाद आहेत, आणि ते आशीर्वांचे काय ठेवणार. आठवण ठेवणार. आज तो मित्र भेटला ना, हसतो एकमेकांना बघून, कारण आपण जे बोलायचो देवाने ते आज केलंय. करून दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर करतो चर्च, Yes. पण तुमच्याकडे प्रार्थना पाहिजे. रडताना काय नाही व्हायना, दुःखात काय नाही व्हायना, ती प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन तयार होणार नाही, ते तुम्हाला प्रार्थनेला बसूच देणार नाही, ते तुम्हाला बायबल उघडूच देणार नाही, ते तुम्हाला चर्चकडे येऊ देणार नाही, पण जो अश्रूनी, दुःखानी, खिन्नतेत पेरणी करेल तो 100% कापणी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं हिजकिया राजाबद्दल. कोणाबद्दल? हिजकिया राजा. काढू या ठिकाणी आपण दुसरे राजे 20 अध्याय, त्याचं या ठिकाणी रीड करणार आहोत, 1 आणि 2. पहिले वचन. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला.
तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. हा, कोण बोलतोय? हिजकिया, नाही, यशया भविष्यवादी. भविष्यवक्ता बोलतोय. कोणाच्या बाजूनी? हिजकियाच्या देवाच्या बाजूनी. नाही, हिजकियाला निरोप आलाय. निरोप कोणी आणला? यशायाने. यशायाने. तो कोणाचा निरोप आहे? देवाचा. देवाचा. किती लोकांना समजलंय गणित? मग तुम्हाला स्टोरी कळल. आता हा झोपलेला कोण आहे? हिजकिया आहे. निरोप ज्याने गुंडाळी हातात आणली तो कोण आहे? यशया. यशाया. आणि त्याला कुणी पाठवलंय? देवाने पाठवलंय. आता तो काय बोलतो? वाचूया. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील. हा, परमेश्वरने पाहिलं की तो आजारी पडला. कसा पडलाय? आजारी आणि प्रभू पाहतोय का हा आजार 100% तुला काय करणार आहे? मारणार. तू वाचणार नाहीस. तू आपल्या घराची काय कर? व्यवस्था कर. सगळे बोला काय कर? व्यवस्था कर. आता कोण म्हणला व्यवस्था कर? मग काय केली पाहिजे? व्यवस्था केली पाहिजे. पण त्यांनी व्यवस्था नाही केली. येस. त्यांनी काय केली? प्रार्थना केली. प्रार्थना केली. चर्च. आता जर देवच म्हणतो व्यवस्था कर, तर मी व्यवस्थेला लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप टच करणार आहे चर्च. का देव बोलला? कोण बोलला? देव बोलला. बाबा तू वाचणार नाही. आता देवाने फायनल रिपोर्ट दिला. तू वाचणार नाही. नाही. तू तुझ्या घराची व्यवस्था कर, म्हणजे तुझ्या राज्याची दानादिन होणार नाही. Yes. आता जर देव बोलला तर त्यांनी पटकन व्यवस्था केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ही गोष्ट मला इन्स्पायर करून गेली का त्यांनी व्यवस्था नाही केली, त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवा तुला जरी मरण दिसतं पण हे मरण तूच बदलू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. एक ठिकाणी आम्ही गेलोय का सेविक आहे चैतन्य, त्यांनी सांगितलं का देवाने त्यांना प्रगट केलं की तू घराची व्यवस्था कर, तुझा टाइम संपला. आणि त्यांनी व्यवस्था केली. मला वाटलं त्यांनी मग प्रार्थना का नाही केली का देवा तू टाइम एक्सटेंड कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकियाने काय मागितलं? सगळं बोला काय मागितलं? टाइम. त्याला दाखवायचं का देवाच्या हातात टाइम आहे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. मृत्यू जरी शत्रू आहे, मृत्यू जरी, शत्रू आहे. पण देव त्याला एक्सटेंड करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने पाहिलं तू मरणार आहे, तू तुझी व्यवस्था कर. आणि त्यांनी व्यवस्था न करता त्यांनी प्रार्थना केली. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. तू जेरुशलेमकडे आपले गुडघे टेकले, मंदिराकडे, आणि रडून तो काय करू लागला? प्रार्थना करू वाचूया. लागला. ते खूप सुंदर प्रार्थना. वाचू. दुसरे वचन. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून यहोवाची प्रार्थना करून म्हटले, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे, हे आता आठीव. तेव्हा हिजकिया फार रडला. काय केलं? प्रार्थना केली. म्हणजे ही जी प्रार्थना आहे, कशात चालू आहे? रडण्यात. कशात चालू आहे? रडण्यात. त्यांनी व्यवस्था केली नाही. चर्च. ही गोष्ट कोणाला आवडली? देवाला. देवाला. त्याची प्रार्थना हे दाखवून देते का प्रभू सर्व काही तुझ्याच हातामध्ये. तू जरी म्हणतो ना मी मरणार आहे, पण तू जर म्हटला तर मी जगणार, तर मी जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ही प्रार्थना प्रभूला टच करून गेली. त्यांनी वैद्यांचा सल्ला घेतला पाहिजे होता. तो राजा होता, त्यांनी पैसा खर्च केला पाहिजे होता, पण तो व्यवस्था करत नाही. तो वैद्याकडे जात नाही. तो काय करतोय? प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च. पहिलं प्राधान्य कशाला द्या? मग वैद्य पण कामी येणार. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रे कराल तर औषध बी राईट वेने काम करणार. येस. पण पहिलं स्थान कशाला पाहिजे? प्रार्थनेला. मग तुम्हाला राईट उपचार भेटन, देवाचा गौरव तुमच्यात होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा देवाने काय उत्तर पाठवलं यशायाद्वारे. कोणाद्वारे? यशया. यशया आला, निरोप दिला आणि निघून गेला. त्याच समय वेळ वाया न घालता तो कशावर गेला? गुडघ्यावर गेला. आणि काय करू लागला? प्रार्थना. वेळ वाया घातला नाही. हे खूप सुंदर आहे चर्च. आम्ही खूप वेळ काय करतो? वाया घालतो. चर्चला येत नाही, प्रार्थनेला बसत नाही. प्रभूबद्दल कोणी बोललं तर आपण म्हणतो सगळं बोल, पण देवाबद्दल मला बोलायचं नाही, प्रार्थनेचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. का? कारण राग आहे कोणाच्या प्रती? देवापासून दूर राहून देवाचं नुकसान नाही. नुकसान कोणाचं होणार? आपलंच होणार. स्थिती तुला अनुकूल नाहीये, देवाला पण माहितीये, पण जर तू देवाचे पाय धरशील तर देव तुला आयुष्य वाढून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देव बोललाय. कोण बोललाय? देव बोललाय. आता जर देव म्हणतो की तू मरणार आहे, चर्च आता राहिलंच नाही काही प्रार्थना करण्यासारखं.
पण त्याला कळलं का देवाचा हार्ट बदलू शकतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे चर्च. देवाचा हार्ट जर कोणी बदलू शकतं ना, ते आमच्या प्रार्थना आहेत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साधी गोष्ट नाहीये. कोणाचं हार्ट टर्न होतंय, देवाचं ते हृदय. म्हणतात तू मरणार आहे, पण त्याच्या अश्रूनी देवाचं मन पिघळलं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने जे पाहिलं होतं देवाने ते चेंज केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय लिहितो परमेश्वर या ठिकाणी वचन 5 वचन वाचू. 5 वचन. परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव यहोवा असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली हा आहे. काय म्हणतो परमेश्वर. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हा तुझी प्रार्थना मी ऐकली. जास्त तू प्रे करत होता, परमेश्वर ती इमिजिएट काय ऐकली. प्रार्थना आणि ऐकली. भविष्य वक्ता निरोप देऊन रस्त्यामध्येच होता, तर परत मेसेज आला, परत जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला सांग तुझी काय ऐकली. प्रार्थना हा ऐकली. पुढे वाचू. तुझी आसवे मी पाहिली आहे. हा काय पाहिले. तुझी आसवे. सगळे बोला काय पाहिले. आसवे पाहिली. जी अश्रूनी पेरणी केली, कशात कापणी केली. हर्षाने. कम ऑन. फक्त देव हे म्हणत नाही तुझी मी काय ऐकली. प्रार्थना देव ऐकली. काय म्हणतो मी तुझे काय पाहिले. आसवे पाहिले. म्हणजे स्थिती नाहीये. येस. स्थिती नाही. तू तुटलाय, तू रडतोय, तू खिन्न आहे, तू उदास आहे, पण तरी तू काय करतोस. प्रार्थना करतोस. त्या प्रार्थना परमेश्वर ब्लेस करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कधी कधी तसं वातावरण नसणार का तुम्ही काय करावी. प्रार्थना करावी. तरी मनाचं ऐकू नका, तुम्ही प्रार्थना करायची. येस. प्रेज द लॉर्ड. जो हालेलुया. अश्रूनी पेरणी करल तो हर्षाने काय करल. कापणी करल. देवाकडे ते बळ मागा का पवित्र आत्मा मला असं सहाय्यता कर का माझा देह माझ्यावर हावी होऊ नये, आणि असा प्रसंग येईल त्या समय मी प्रार्थना करायचं विसरू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं. देवाच्या सेविका पंडित रमाबाई त्या टायमाला दुष्काळ पडला होता, आणि म्हणून त्यांनी विहीर खणायचा निर्णय घेतला, आणि म्हणून त्यांनी पैसा भरपूर त्या विहिरीला लावला, आणि कामगार विहीर खणत होते भरपूर. ते 3-4 परस खाली ती विहीर गेली, पण तरी तिला काय लागत नव्हतं. पाणी लागत नव्हतं. शेवटी त्या लोकांनी जे खणणार आहेत त्यांनी आपला संयम काय केला, सोडला. कारण त्या टायमाला एवढ्या मशीन्स पण नव्हत्या का ते अजून डीप जातील, पण तरी त्यांनी भरपूर प्रयत्न केला, पण पाणी लागलं नाही. म्हणजे आता तिने आशा सोडून टाकावी का आपले पैसे काय झाले, व्यर्थ गेले, आणि आम्हाला काय लागणार नाही, पाणी लागणार नाही. पण ज्या संध्याकाळी तिला कळलं, त्या संध्याकाळी त्या सिस्टरनी रात्री काय केली, प्रार्थना केली. आता पहा, खड्डे खणणारे विहीरचे एक्सपर्ट ते सांगतात की नाही आता इथं पाणी लागणार नाही, कारण आपण तेवढ्या लेवल क्रॉस केलं तरी पाणी लागत नाही. स्थिती अनुकूल नाही. आता आपण म्हणावं का देवा डिसिजन का चुकला, माझे पैसे वाया गेले, आता आम्ही काय करायचं. हे बाकी घराणं तिच्याकडे नाहीये. तिने काय केली, प्रार्थना. आणि जसं प्रार्थना केली, पहाटे 5ला 4ला प्रभूने तिला परत उठवलं आणि म्हणले उठ आणि त्या विहिरीकडे जा. त्या विहिरीकडे जा. त्या उठल्या. त्या हॉस्टेल्समध्ये जेवढ्या मुली होत्या त्यांना सांगितलं का प्रभू माझ्या त्याशी काय केलंय, बोललाय, आणि आपल्या विहिरीकडे जायचंय. त्या टायमाला अंधारात त्या विहिरीकडे गेल्या आणि पाहिलं तर काय, त्या विहिरीला भरपूर पाणी लागलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रार्थना केली. काय केली, प्रार्थना केली. आणि देवाने इमिजिएट ती प्रार्थना ऐकली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही दुःखात असाल, निराशेत असाल, पण प्रार्थना बंद झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विशेषतः आश्रुती प्रार्थना कोण पाहतो, परमेश्वर पाहतो. आता मुद्दा मी घडी घडी सांगतोय, मुद्दामून रडू नका. काय काय लोक मुद्दामून रडतात. भावना म्हणजे आतून आलं पाहिजे. कुठून, आतून. आतून आलं तर प्रभूला धन्यवाद. मुद्दामून आणून म्हणायचं नाही असं लिहिलं आश्रूची प्रार्थना मग मला काही बी करून रडावं लागेल, तसं नसतं. एखाद्याला रडू येत नाही म्हणजे असं होत नाही त्याची देव प्रार्थना ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण काही काही लोक ढोंग बी करतात. कसलं, रडण्याचं. रडण्यात. दाखवायचं माझ्यावर लय देवाचा अनुग्रह आलाय. ढोंगी पण नको. कशातून पाहिजे, अंतःकरणातून. जे अंतःकरणातून असेल ते ब्लेस केलं जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा बाबा स्ट्रॉंग आहे वाचनात, त्याला आश्रूच येत नाही, मग तो काय भावनात्मक नाही का, पण वाचनात त्याला धरून ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगायचं प्रभूला का वातावरण कसं असू दे, तू तुटलेला असू दे, खिन्न असू दे, पण प्रार्थना करायचं विसरू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पहिले लोक काय म्हणतात, कुटुंबातले काय म्हणतात, तू एकट्याच जाण काय कर, प्रार्थना. आणि जर तुला तेवढी सवलत नसेल तुझ्या मनात काय कर, प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी तुम्ही मनाचा प्रार्थना करू, घरची लोक रागवतील. काय करतील, रागवतील घरचे. ते चिडतील तुमच्यावर. अरे हे अजून प्रार्थनाच आहे काय, एवढा नाश झाला, एवढा सत्यानाश झाला, तरी कशावर हे अजून. प्रार्थनेवर. तो चिडचिड करेल. बेटर त्या टायमाला काय करा, त्याच्या समोर गप बसा, पण पर्सनली काय करा, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिक लोक ज्यास असं करतात, जगिक लोक त्यांना अंडरस्टँड करत नाही. उलट ते तुमचं अजून 2 शिवाय देऊन टाकतील तुम्हाला. म्हणते तूच जा घराबाहेर. काय झालं का प्रार्थना, काय झालं का प्रार्थना. आता एवढा नाश झाला, एवढं वाटू झालं, ते काय चाललं याचं, प्रार्थना करा. त्यांना अंडरस्टँड होणार नाही, पण ते म्हणतो तू प्रार्थना कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना म्हणू नका, पण तुम्ही करायचेच. प्रेज द लॉर्ड.
देव तुम्हाला प्रेरणा देतो, तुम्ही काय करावी. प्रार्थना करा. मी प्रॅक्टिकल बोलतो, किती लोकांना समजतं. कारण तुमच्या ऑलरेडी प्रार्थना होत्या, पण तशा गोष्टी घडल्या का. नाही. समोरच्याला निमित्तच भेटला ना. तू काय एवढं प्रार्थना सांगतो, देव सांगतो कुठं काय घडलं, पण देव म्हणतो तरी तू काय कर, प्रार्थना कर. तू देवाचा गौरव पाहशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं किती लोकांना. तुमच्या समोर रिपोर्ट्स आहेत आणि रिपोर्ट सांगतात तू मरणार आहे. काय होणार आहे. मरणार. आता सध्या एक फोन चालू आहे आम्हाला, अमरावती या ठिकाणाहून एका बहिणीचा. अचानक तिच्या हस्बंडला एका गाडीने उडवलं आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याला मार लागला आहे. ऑक्सिजन ब्रेनपर्यंत पोहोचत नाही आणि प्रयत्न चालू आहेत, पण तो अजून शुद्धीवर येत नाही. डॉक्टर म्हणतात शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणतात त्यांचे रिॲक्शन पास्टर एकदम झिरो आहेत. डॉक्टर लोकांचे रिॲक्शन एकदम. 0 आहे. आणि तिने आपल्या मुखाने मला म्हणली की पास्टर आता मी जगिकरित्या एकदम हे आहे, म्हणजे मी बाबा शिकलेली नाही, मला काहीच समजत नाही, मला एकच माहिती बायबल सांगते का येशूद्वारे काय आहे जीवन आहे. जीवन आणि आहे. म्हणून मला माझी बुद्धी काय सांगते ना त्याकडे मी लक्ष देत. नाही. मी बौद्धिकरित्या आता शून्य आहे. आता फक्त बायबल काय सांगतं ना तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दर 8 दिवसाला एक दिवस सोडून ती आम्हाला फोन लावून काय करून घेते, प्रार्थना करून घेते. या आशेने का देव आपल्याला ब्लेस कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपला विश्वास आहे का जे आपण पिरतोय प्रभू ते उगवल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू करू का अपकमिंग डेज मध्ये इथे येऊ साक्ष देण्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मला ते खूप आवडलं. ते म्हणते पास्टर आता मी शिकलेले नाही, मी मूर्ख समजते स्वतःला, मी हे ज्ञान बाजूला टाकते आणि मी एकच ज्ञान धरते, देवाचं वचन काय सांगते. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आवडलं चर्च, कारण अशा स्थितीमध्ये आपण संयम सोडतो, पण तिने प्रार्थनेत पेरणी केली आणि जे ही पेरणी करतील ते कापणी पाहतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रे करतील, करतात का चर्च. येस. कमॉन, किती लोक करतात. स्थिती अनुकूल नाही तरी काय करा, प्रार्थना. प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक उदाहरण घेऊ आपण. बायबल सांगतं हगारीबद्दल. उत्पत्ती काढू आपण 21 अध्याय 15 वचनापासून. 15 वचन. आणि मस्केतले पाणी संपल्यावर तिने मुलाला एका झुडपाखाली टाकले. हा, आता आपण जे वाचतोय हगार बद्दल आहे. कोणाबद्दल आहे. हगारबद्दल. अब्रामाच्या पत्नीबद्दल. नाव तिला काढलं आणि ती आपला मुलगा इश्माईल घेऊन वेगळं निघाली आणि स्थिती अशी आली का मसक म्हणजे एक पाण्याची बुदली थैली होती आणि त्यातलं पाणी काय झालं, संपलं. आणि स्थिती एवढी भयानक होती का ते फार मरणाजवळ टेकले आणि त्या स्थितीमध्ये तिला आपल्या मुलाचं मरण देखवत नव्हतं म्हणून एका झुडपाखाली तिने आपल्या मुलाला काय केलं, टाकून दिलं आणि मरणाची वाट पाहत बाजूला उभा राहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर आहे चर्च. प्रार्थनेबद्दल आहे. कशाबद्दल आहे. प्रार्थनेबद्दल. मुलगा काय होणार आहे, मरणार. म्हणून कशाखाली ठेवलं, झाडाखाली. झुडपाखाली ठेवलं. हे झुडपाचं रहस्य मी घेतलंय. कशाखाली ठेवलं, झुडपाखाली आणि ठेवलं. साईडला जा थोडंसं लांब जाऊन थांबली का त्याचा आवाज ती ऐकू शकत नाही आणि वाट बघत होती मुलगा काय होईल माझा आता, मरल. आता वाचू पुढं. 16 वचन. आणि ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण तिने म्हटले मुलाचे मरण मला पाहायला नको, मुलाचे मरण मला पाहायला नको. आणि म्हणून ती वाट बघत बसली मुलगा काय होईल माझा, मरण मरण. पावेल. पुढं. आणि ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने रडू लागली. 17 वचन. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला. हा, पुढं. आणि देवाच्या दूताने आकाशातून हागेरेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले, भिवू नको, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. कोणा शब्द ऐकला, मुलगा. हगारेचं रडणं ऐकलं का मुलाचं रडणं ऐकलं. मुलाचं. कोण किती लोकांना समजतंय. हा, पुन्हा वाच हगारेपासून तिथून रडण्यापासून. तेव्हा देवाने मुलाचा शब्द नाही, ऐकला. अजून माग. आणि ती बरीच दूर म्हणजे हा. बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण तिने म्हटले मुलाचे मरण मला पाहायला नको. आणि ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने रडू लागली. काय करत होती, मोठमोठ्याने रडू लागली. या रडण्याचं तिला हे भेटलं होतं, पण या रडण्यात फक्त पेरणी बाकी होती. काय बाकी होती, पेरणी. ती फक्त काय करत होती, रडत होती. आपण पण दुःखात काय करतो फक्त रडतो. जो म्हणतो जोड लाव फक्त याला. या रडण्यात फक्त काय कर, जोड लाव. वाटण्याची जोड टाक फक्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कफन किती लोकांना समजतंय. तू रडणं तर तुला येतंयच ना, फक्त काय टाक त्याच्यात, फक्त वचन टाक. मग असं फ्रूट बाहेर येईल काही तुझ्या कल्पने पलीकडे असतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती फक्त रडत बसली, त्याच्यात तिने वचन ऍड केलं नाही. आणि देव काय बोलला, वाचू पुढं. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला. कोणाचा शब्द ऐकला, मुलाचा शब्द. तिचं रडणं ऐकलं का मुलाचं रडणं ऐकलं. मुलाचं. तिचं रडणं ऐकलं पाहिजे होतं, पण तिच्या रडण्यात काय नव्हती, प्रार्थना वचन प्रार्थना नव्हती, पेरणी नव्हती. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते म्हणतो तुझी प्रार्थना नाही, मी त्याचे अश्रू पाहिले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझे अश्रू पाहिले नाही, मी कोणाचे अश्रू पाहिले? मुलाचे. त्या मुलाचे पाहिले. आज तिच्या अश्रूमध्ये पेरणी नव्हती चर्च, म्हणून देव असं म्हणत नाही का तुझ्या अश्रू मी पाहिले. हिचक्याचे काय पाहिले म्हणतो? अश्रू. कारण त्या अश्रूमध्ये प्रार्थना होती. येस. हिचे फक्त अश्रू आहे, त्याच्यात प्रार्थना नाही. म्हणून ती काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती तिला अनुकूल नाहीये, पण देव तिला म्हटला होता का मी तुला ब्लेस कर, तुला मी आशीर्वाद देणार आहे. मग तिला माहित पाहिजे का देवच आहे जीवन देणारा. येस. पण ती विसरून गेली. काय करावी? प्रार्थना करावी. आणि अनेक लोक संकटानंतर विसरून जातात. काय करावं? प्रार्थना करावी. प्रार्थना करावं. ते म्हणतात डोकंच काम करत नव्हतं. काय काम करत नव्हतं? डोकंच काम असा साहित्याने जबर फटका मारला का डोकंच काम. करत नव्हतं. तू रोज भाकर खाशील तर तुला पटकन शुद्धीवर तू येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पटकन वचन तुझ्यामध्ये काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुझ्यात वचन नाहीये, प्रभूची भाकर तुझ्यामध्ये नाहीये, तर मग सायतन तुला मारल आणि त्याच्या गुरुफट्यात तू अडकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज स्थिती कशी असो, तुम्हाला प्रार्थना करायचं सुचलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतायत प्रार्थना? कमॉन, करतायत का? स्थिती अनुकूल नाहीये तरी आम्हाला काय करायचंय? प्रार्थना प्रार्थना करायची. करायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवक लोकांसाठी कधी कधी अभिषेक जाणवणार नाही. काय होणार नाही? अभिषेक जाणवणार नाही. बिलकुल अभिषेक जाणवणार नाही. पण तुमच्या इनवर्ड अनाउंटिंग वर तुम्ही प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रार्थना करणारे सेवक आहेत, पास्टर असतात, ते अभिषेकाचा वेट करतात. कसला? अभिषेक. आणि ज्यास पवित्र आत्म्याचं ॲटमॉस्फिअर येईल मग ते काय करतात? प्रार्थना करतात. पण कधी कधी पवित्र आत्म्याचं बाह्य सामर्थ्य येणार नाही, तरी तू विश्वासाने प्रार्थना करून जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे शब्द कोण धरणार? परमेश्वर धरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक सुवार्ते जातात कशाला जातात? स्वार्थ. आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करता का ह्याला येशू समजावं, मी यासाठी काय करावी? प्रार्थना करावी. पण तो शब्दाला शब्द देऊन तुमचं ऐकतच नाही. मग असं वाटतं याला प्रार्थना करू का नाही करू, त्याच्या शब्दाला बळी पडू नको. तो जरी विश्वास दाखवत नाही तरी प्रार्थना करून जा त्या व्यक्तीसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूकडे असे अनेक लोक होते का जे आले नाही, म्हणले नाही का मला बरं कर. 18 वर्षाला कुबड होतं, ती म्हणली की येशू मला बरं कर. नाही. तिचा विश्वास नव्हता, पण देव प्रार्थना करून गेला. येस. 38 वर्षाच्या व्यक्तीला पण म्हणतो तुला बरं व्हायचं का, तो म्हणतो उचलणार कोणी नाही. त्याचा विश्वास नव्हता, पण देवाची प्रार्थनाला बरं करून गेली. येस. स्थिती तुम्हाला अनुकूल नाहीये, तुम्ही काय करावी? प्रार्थना करावी. पण तरी तुम्ही प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च, तुम्हाला प्रार्थना करावी लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक करतायत प्रार्थना? मी एक प्रे करतो, जी प्रे करतायत डोळे बंद करा. फादर, मी तुला धन्यवाद देतो. हे कसा प्रवास करतात तू पाहतो, कशा स्थितीत राहतात हे पण तू पाहतो. प्रभू, ते प्रोत्साहन नाहीये, ती सकारात्मकता नाहीये प्रभू. प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या जीवनावर प्रभू, त्यांच्याद्वारे. पण देवा तरीही लोक प्रार्थना करतात. येस. आणि प्रार्थना तू पाहिली परमेश्वर, येस लॉर्ड. आणि तू म्हणतो निराश होऊ नको, खचू नको. तू एवढे प्रार्थना करतो, तुला वाटतं की उगवत नाही तर मी का प्रार्थना करावी. कधी की तुझं मन मी तुझ्यात भ्रांती टाकतं. त्या मनाला बळी पडू नकोस. तुझी प्रार्थना काम करणारी आहे. येस. आमेन. तुझी प्रार्थना देवाला आकर्षित करणारी आहे. येस. हालेलुया. हो, तुझी प्रार्थना सोडू नकोस. Yes. सिस्टर ब्रदर, प्रार्थना सोडू नको. हो, मी पाहतोय त्या बहिणीवर, त्या भावावर तो अभिषेक उतरतोय. मी स्ट्रॉंगली पाहतोय मस्तकावरून आता तो अनॉइंटिंग मूव्ह होते तुझ्यावर. कारण तू जीवापाड प्रयत्न करतो, समजून प्रेमाने सगळं काही करतोय, पण उगवत नाहीये. मग प्रार्थनेला मन होत नाहीये, पण तरी तू प्रार्थना करतो मन मारून. ही गोष्ट देवाला आवडली. देव तुझ्या हातामध्ये स्थिती देईल. येस. आमेन. देव तुझ्या हातामध्ये स्थिती देईल येस. आणि तू देवाचा गौरव पाहशील. येशू नावाने स्वीकार. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. चर्च एखादा दारू पितोय, आपण समजून सांगतो काय पिऊ नकोस, दारू पिऊ नको. भरपूर सांगतो. मग प्रार्थना करू का त्या व्यक्तीसाठी? एखाद्याला म्हणतो आपण वाईट गोष्टी करू नको, तुझा नाश होणार आहे, तुझं जीवन नाश होईल, हा म्हणतो परत तेच करतो. प्रार्थना करू का त्या व्यक्तीसाठी आपण? आपलं मन प्रार्थना करू देणार नाही. ते म्हणल एवढं सांगतो तरी हा दारू पितो, एवढं सांगतो तरी हा वाईट मित्रांमध्ये, एवढं सांगतो तरी हा वाईट गोष्टीमध्ये, मग का प्रार्थना करावी? प्लीज मनाचं ऐकू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय आता. मन म्हणणार का तू एवढं केलं उगवलं नाही तर का म्हणून तू जीव तोडतोस, पण तू तुझा जीव तोड देवाच्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना तर करायची फक्त चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतं ओझं व्हायचं खूप मोठं, फक्त काय बोलायचे, शब्द बोलायचे. पण ते शब्द बी सायतान बोलू देत नाही. येस. म्हणतो अरे का बोलायचे, एवढं प्रेमाने सांगितलं, एवढं तुझ्या बाजून दुसरं असतं तर कोणी घेतलं नसतं, दुसरा आता सोडून गेला असता, टाकून गेला असता, पण तू एवढं प्रेमाने घेतोय, एवढं समंजस घेतोय, तू का प्रार्थना करतोस? पण देवाची इच्छा आहे तू प्रार्थना करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे देव बोलतोय कोणाशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
का कारण असं वाटतं का आता या कुटुंबात समेट घडावा, प्रेमाने चाललंय, कसं चाललंय, प्रेमानं. चाललंय. तरी ऐकतायत का? नाही मग परत प्रार्थना करवल का? नाही. आपलं मन तयार होणार नाही का देवा हे घेत नाहीये, यांना वेगळा फटका पाहिजे, यांना वेगळा फटका. देह सजेशन देतो लगेच, ह्याला वेगळा फटका पाहिजे, थोडी वेळ प्रार्थना बंद कर. पण प्रार्थना बंद नको करू. येस फटका मारायचा का नाही मारायचं ते देव ठरवल, तुझी प्रार्थना कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला प्रेमाने सुधरवायचं का फटका मारून सुधरवायचं ते डिपार्टमेंट कोणाचं आहे? देवाचं. पण आपण त्या डिपार्टमेंटला हात टाकतो नाही, प्रार्थना बंद करतो, देवा तडाकाच मार याला. कमॉन, कळतंय चर्च? तू फक्त काय कर, प्रार्थना कर. देव ठरवणार तडाका मारायचा का प्रेमाने चेंज करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या प्रार्थना बंद नाही झाल्या पाहिजे. नेहमीला जस्ट कळलं ना यरुशलेमचे कोट काय झालेत, पडले, त्यांनी काय केले चर्च? प्रार्थना केली, असं लिहिलंय का अनेक दिवस तो शोक केला, काय केला, शो केला. रडला, आणि मग असं लिहिले उपवास केले, प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा येते पण त्या निराशेतून त्यांनी उभारलं आणि नंतर उपास प्रार्थनेत काय स्पेंड केला, टाइम स्पेंड केला. आणि देवाकडे म्हणला का प्रभू जर तुझी इच्छा असेल तर तू गोष्टी परत काय करू शकतो, बदलू शकतो. त्यांनी आठवण करून दिली. तिथं जर तुम्ही वाचलं तो म्हणतो का देवा जर तुझ्या लोकांनी तुझ्या विरोधात गोष्टी केल्या तर त्याची तू दानाधीन करशील. पण देवा तुझं वचन हे पण सांगतं का जर ते नम्र झाले तर ते जरी दानाधीन झाले असतील त्यांना तू पुन्हा एकवट करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आश्रित तो शब्द काय केला चर्च, बोलला. कोण? नेहम्या. नेहम्या. कोण बोलला? नेहम्या बोलला. नेहम्याने देवाला आठवण करून दिली. कोणाला? देवाला आठवण. निराश होता, खिन्न होता, पण रडण्यात प्रार्थना चालू होती. आणि ही प्रार्थना देवाने ऐकली आणि राजाच्या मनात टाकलं आणि त्याची मदत उभी केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज काय बंद नाही करायची, प्रार्थना बंद प्रार्थना. नाही. तुमच्या प्रार्थना तुम्हाला फळदायी करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पाहतो का स्थिती अनुकूल नाहीये तरी पण यांनी काय चालू केली, प्रार्थना चालू. या प्रार्थना तुला आशीर्वाद करतील. मन सहमत नाहीये, जीव पूर्ण कडू आहे, निराश आहे, असं वाटेल कुठं फिरायला जावं, मित्रात टाइमपास करावं, मोबाईल बघत बसावं. पण जर आत्मा प्रेरणा देतो कशाला बस, प्रार्थनेला बस. प्लीज तो चान्स सोडू नको. त्या प्रार्थना तुला आशीर्वाद करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव तुला जर आकर्षित करतो नाही करण्यासाठी, देवाचं रिझन आहे, देवाचं कारण आहे आणि देवाला तुला आशीर्वाद करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समज असं होतं, टी व्ही चालू असताना असं वाटतं टी व्ही बंद करावं आणि कुठं जावं, परत मोबाईल घेता घेता असं वाटतं अरे बंद कर आणि कुठं बस. प्रार्थनेला बस. पवित्र आत्म्याद्वारे. कोणाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. काहीतरी देवाला करायचंय, त्या टायमाला देवाला काहीतरी तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही पटकन देवाला चर्च त्या टायमाला स्थान देऊन टाका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काही नाही देव म्हणतो चल ना चल ना, आलो देवा, आलो प्रभू, आलो प्रभू. आता कशाला 10 मिनिट राहिले, मग 2 तासांनी बसतो परत. चर्च तो टाइम गमवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला कनेक्ट होऊन जा कोणाशी. देवाशी. पहा नेक्स्ट टाइम तुमचा ब्लेसिंगचा येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या टायमाला तुम्ही पेरणी केली, काय केली, आणि पेरणी. ती उगवणार तुम्हासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्रार्थना स्टॉप करायची नाही. तुम्ही प्रार्थना करा. या प्रार्थना तुमच्या लाईफमध्ये साक्ष घडवतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड गोष्ट वचन बोलायचं. काय बोलायचं? वचन काढू बोलायचं. स्तोत्र 126:5. 5 वचन. अश्रूंनी पेरणी करणारे हर्षाने कापणी करतील. जो बियांचे पेरणे घेऊन रडत बाहेर पडतो तो खचित आपल्या पेंड्या घेऊन हर्षाने परत येईल. परत वाचू. 6 वचन. जो बियांचे पेरण घेऊन रडत बाहेर पडतो. कसलं बियांचे बी पेरण म्हणजे काय? घेऊन- देवाचं. वचन. हा, रडत. कसा? रडत. स्थिती अनुकूल नाहीये पण तुम्ही रडत कोणाचं वचन बोलताय? देवाचं. बायबल सांगता हर्षानी, कशानी? हर्षाने. तू पेंड्या गोळा करशील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती अनुकूल नसणार पण तुम्हाला देवाचं वचन बोलावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी लोक तुम्हाला हसण्यावर घेतील, मूर्खपणात घेतील, पण त्यांचं मनावर घेऊ नका. तुम्ही जे बोलाल देव तुम्हासाठी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल तुमच्या मुखामध्ये प्रभूनी वचन टाकलं, उगच टाकलं नाही, हे बी आहे आणि तुला पेरावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी दिलंय वचन तुम्हाला? देवाने दिले. सगळे बोला, कुणी दिलंय? देवाने जर ते दिले. देवाण दिलं ना तू बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाण दिलं तर तू बोल. आणि देव करणारच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी जी साक्षी दिली संततीबद्दल, मुलाचा आशीर्वाद, मी प्रे केली आणि मला फील झालं का प्रभू तिला मुलाच्या आशीर्वादाने ब्लेस करतो, पण मी बोललोच नाही. मी प्रार्थना केली, फोन ठेवून टाकला. म्हणलो प्रभू मनातून येतंय का तुझ्यातून आहे? माझ्या मनातून बोलतोय की तुझ्यातून आहे? पण मला काय राहणारच. सिस्टरला जाऊन सांगितलं अरे मला देव कन्फर्मेशन देतोय, पण मी कसं बोलू? मी देवाला कन्फर्मेशन मागतोय का मला अजून गोष्टी दाखव. बोलू का नाही, बोलू का नाही, बोलू का नाही. परत प्रार्थना केली पण देवाचं वचन सांगतं ना तुझ्या आतमध्ये ते अग्नीप्रमाणे असणार. कशाप्रमाणे असणार? अग्नीप्रमाणे. बोलल्याशिवाय तुला चेन पडणार नाही. म्हणलं जाऊ दे आता प्रभू तू बोलला, मी बोलून टाकतो. परत फोन लावला.
म्हणलं सिस्टर प्रभूंनी मला असं असं रिव्हील केलंय, मला माहीत नाही प्रॉपर, अजून मला एवढं येत नाही, पण मला जे सांगतो मी तेवढं. आणि अर्धा तासानेच फोन आला का देवाने ते शब्द काय केलेत, पूर्ण पूर्ण केले. केले. Praise the हालेलुया. Lord. चर्च बोला आणि देवबाप करणारा. येस. प्रेज द लॉर्ड. कारण हालेलुया. आपण आपल्या मनाने बोलत नाही, आम्हाला बोलण्यासाठी प्रेरणा देणारा परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे तुम्हाला मोटिवेट केलं जाते, कोणाचा आत्मा करतोय, देवाचा तो आत्मा. म्हणतो का त्याची इच्छा आहे का तू बोलावं. आणि जस तू बोलशील, तू अनुभव करशील का तुझ्या शब्दाला देवबाप कसं ब्लेस करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्थिती अनुकूल नसेल पण तुम्हाला बोलावं लागेल. येस. एक स्त्री होती, बायबलमध्ये सांगितलं, एक सायंकाळी अचानक तिचा मुलगा खेळता खेळता झोपी गेला आणि कायमस्वरूपी तो मरण पावला. त्याच्याबद्दल आपण वाचू. आपण काढू दुसरे राजे 4 अध्याय 19 आणि 20. 19 वचन. आणि तो आपल्या बापाला म्हणाला, माझे डोके, माझे डोके. तेव्हा त्याने चाकराला म्हटले, त्याला त्याच्या आईकडे घेऊन जा. 20 वचन. त्याने तर त्याला घेऊन त्याच्या आईकडे नेले आणि तो दुपारपर्यंत तिच्या मांडीवर बसला आणि मग मेला. 21 वचन. मग तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसांच्या अंथरुणावर ठेवले व ती दार लावून निघाली. 22 वचन. आणि 23 रीड कर. हा ठीक आहे, कर 22 रीड. 22 वचन. आणि तिने आपल्या नवऱ्याला बोलावून म्हटले, आता एक चाकर व एक गाढवी माझ्याकडे पाठवून दे, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे धावत जाऊन येते. 23 वचन. तो म्हणाला, आज त्याच्याकडे का जातेस, अमावास्याही नाही, शब्बातही नाही. ती म्हणाली, कुशल होईल, कसं होईल, कुशल होईल. मुलगा कसा झालाय, मरण पावलं. पण काय शब्द आहेत तिचे, कुशल होईल. ती म्हणते सगळं काही चांगलं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगलं आहे नाही, चांगलं. होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बोलली चर्च, कुशल होईल. शब्दावर महत्व आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती तिला अनुकूल नाहीये का तिने देवाचा शब्द काय करावं, बोलावं, पण ती म्हणती सर्व काही कुशल होईल. होणार आहे, म्हणजे माझा प्रभू नक्की माझ्या बाजूने काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सेम परमेश्वर तुम्हाला सांगायचंय का कंडिशन तशी नाहीये का तुम्ही देवाचं काय बोलावं, वचन. कारण तुमचं प्रेमाने समजून झालं, उपास प्रार्थना करून झाली, पण रिझल्ट येतोय का, नाही. नाहीये, तरी देवाचं काय बोल, वचन बोल. हे वचनच तुला फळदायी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वर्ड तिचे खूप स्ट्रॉंग होते. सर्व काही कसं होईल, कुशल होईल. तुमच्या शब्दांना ते व्हॅल्यू देतो चर्च. येस. आमेन. कारण तो बघतो का स्थिती तशी नाहीये का तू काय बोलावं, शब्द शब्द बोलावं, बोलावे. पण तरी पण तू काय बोलतोय, शब्द बोलतोस. हे शब्द प्रभूला आवडतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देवा बोलतोय, कंडिशन नाहीये तुम्हाला ऍक्सेप्टेबल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही कोणाकडे बघून बोलता, परमेश्वराकडे कोणाच्या प्रेरणेने पाहून, बोलता, परमेश्वर. हे शब्द तुम्हाला हायलाइट करतात कोणाच्या नजरेत, देवाच्या नजरेत. आणि प्रभू तुमच्या प्रार्थना ऍक्सेप्ट करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून व्यर्थ नाहीये देवाचा शब्द बोलणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलून जा, देबाप करून घेईल चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलून जा, देबाप करून घेईल. तुम्हाला कळलं का देवाचा शब्द बोलला व्यर्थ जात नाही, हा रिझल्ट घेऊन येतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान शब्द वापरतो, काय वापरतो, शब्द मग आपण पण काय वापरले पाहिजेत, शब्द वापरले पाहिजे. मग आपण वापरले पाहिजेत, कारण मूळ अधिकार आमचा आहे का आम्ही काय वापरावेत, शब्द शब्द. वापरले. आमच्या प्रभूने शब्द वापरले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्ही गप बसतो आणि तो बोलत राहतो. तो काय करत राहतो, बोलत राहतो. चर्च तुम्ही बोला प्रभूच्या नावाने. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गप बसले तर डिप्रेशन हवी होत राहणार, गप बसले तर परिस्थिती हवी होत राहणार, पण प्रभूच्या नावाने बोलायला सुरुवात केली तर स्थिती बदलणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही थोड्या वेळेसाठी पण तुमचं मन मोकळं सोडलं तर 15 मिनिटात तो तुम्हाला खिन्न करून टाकल, आत्महत्या करायला घेऊन टाकल. कोण, सैतान. हा, त्याला थोडा वेळ जर तुम्ही सोडलं ना मोकळं, तो तुम्हाला 2 मिनिटात मारून टाकल. येस. पण जर तुम्ही तुमच्या मनात देवाचं वचन डिक्लेअर केलं, त्याच्या तावडी तुम्ही सापडणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज स्वतःला त्याच्या स्वाधीन होऊ देऊ नका, आपलं मन रिकामी ठेवू नका, त्याच्यात देवाचं वचन पेरा, बोला देवाचं वचन, आणि वचन तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय, कारण आपण जेव्हा दुःखी होतो, आपण एकटं होतो, कसं होतो, एकटं होतं. पण ते एकटेपणात कुणाचं वचन, देवाचं वचन. चर्च बोललंच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तुझं मन एवढं कठीण होईल ना, कारण तुझ्याकडून प्रार्थनाही करवणार नाही, तू देवाच्या सेवकाचा पण ऐकणार नाही, आणि तुला मुळात जीवनात देवच नको असं वाटत. कारण असे कठीण लोक पण आम्ही पाहिलेत, काय ते आता दगडसारखे झालेत. कशासारखे झालेत, दगडासारखे. कारण त्यांनी वेळेवर काय नाही बोललं आपल्या जीवनात, शब्द नाही शब्द. बोलले. तुम्ही वचन नाही बोलले, तुम्ही कठीण होऊन जाल आणि तुमचे आशीर्वाद निघून जातील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनात सत्याला हवी होऊ देऊ नका, वचन बोला चर्च, हे वचन तुम्हाला काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं पौलाबद्दल, कोणाबद्दल, पौलाबद्दल. एका
प्रवासात ते होते समुद्रामध्ये, आणि आता सांगितलं होतं प्रवास करू नका, ते लोकांनी प्रवास केला आणि वादळ आलं, आणि मग स्थिती अशी झाली की अनेक दिवस सूर्य दिसत नव्हता आणि लोक घाबरले. पण पाऊल म्हणला भिवू नका, माझा परमेश्वर आम्हा प्रत्येकाचा प्राण काय करणार, वाचवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण प्रेषित काढू 23, 21 आणि 22. आणि त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, अहो गृहस्थांनो, तुम्ही माझे ऐकायचे होते आणि क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी झाली नसती. 22 वचन. तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, कारण तुम्हातील कोणाचाही जीवाचा नाश होणार नाही. हा, काय म्हणतो तो? कुणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, पुढं तारवाचा मात्र होईल. तो म्हणतो कसं धैर्य धरा, कोणाचा नाश होणार नाही. काय कुणी सांगितलंय मला? देवानं. आता वचन बोलला, काय बोलला? वचन बोलला. पण लोकांनी मनावर घेतलं नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परत काही दिवस असेच गेले आणि मग त्या लोकांनी जेवायचं पण काय केलं, सोडून सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा पाऊल उभं राहिला. वाचू पुन्हा ते वचन 33 वचन. 33 वचन. नंतर दिवस उगवायला आला, तेव्हा पौल सर्वांना अन्न खाण्यासाठी विनंती करू लागला. तो म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला हा, आहात. किती दिवस? 14 दिवस. सगळे बोल, किती दिवस? 14 दिवस. 14 दिवस ते लोक उपाशी आहेत. म्हणजे मरण यायच्या पहिलेच काय होतात, उपाशी राहतात. उपाशी राहून मरणार आहेत. मरण तर येणार आहे, पण त्याच्या अगोदर ते कसे होतात, उपाशी राहून ते मरणार आहेत. पण पाऊल म्हणतो का मी पुन्हा सांगतो, पुन्हा वाच पुढं. तुम्ही काहीच अन्न घेतले नाही, म्हणून मी विनंती करतो की अन्न घ्या, कारण हे तर तुमच्या निभावासाठी आहे. कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याचा केसही नाश पावणार नाही. 35 हा, वचन. काय म्हणतो तो? कोणाच्याही डोक्याचा केसही नाश पावणार हा, नाही. माझ्या इच्छा, लक्ष द्या इकडं. पहिले वचन बोलला होता, येस. लोकांनी ऐकलं, नाही ऐकलं. परत काय बोलतो, वचन बोलतो. कंटाळ केला का? नाही गेला. चर्च तुम्ही बी कंटाळ करू नका. आम्ही वचन बोलू आपल्या घरामध्ये, लोकांमध्ये, कधी कधी उगवणार नाही. काय होणार नाही? उगवणार नाही. तो पण बोलला 14 दिवस यांनी मनावर घेतलं, नाही. पण तो काय देवाचं वचन बोलायचं त्यांनी सोडलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला परत रिडिक्लेअर करावं लागणार. येस. किती लोकांना समजते रिडिक्लेअर म्हणजे परत बोलावं लागेल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक जोपर्यंत ऐकत नाही तुम्हाला बोलत राहावं लागणार, येस. आणि जोपर्यंत तुम्ही बोलत नाही उगवणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिथून प्रतिसाद भेटत नाही, म्हणून तुमचं मुख बंद ठेवू नका. तुमचे शब्द येशूच्या नावाने चालू असू द्या चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथून असं काही ॲटमॉस्फिअर असेल का त्यांच्याकडे बघून वाटणार नाही का आपण कोणाचे शब्द बोलावेत. देवाचे. पण परमेश्वर म्हणतो का पाऊलाने परत डिक्लेअर केलं का देवाप एकाचा केसाचा नाश होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला परत डिक्लेअर करावं लागेल. येस. येस. किती लोक करतील? म्हणजे आपण म्हणून पास्टर आमच्या काय झाल्या, उपास प्रार्थना झाल्यात, 40 झाल्या, 80 झालेत. मोठे मोठे पास्टर बी प्रार्थना करून झाले, सगळीकडे रिक्वेस्ट पाठवून पण झाली. आता याचं काही खरं नाही. पण ते म्हणतो परत काय डिक्लेअर कर. वचन. सगळं बोला काय डिक्लेअर कर, वचन डिक्लेअर करावं लागणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय कार्य कोणाला करायचंय. देवाला. जर पाऊलाला परत वचन डिक्लेअर करावं लागलं तर मग तुम्हाला मला पण करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी एका शब्दात काम होईल. किती शब्दात? एका शब्दात. आणि तुम्ही प्रोत्साहित व्हाल, अरे देवाने लगेच माझी प्रार्थना ऐकली. पण कधी कधी एका शब्दात होणार नाही, येस. पण तुम्हाला बोलत राहावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाप करणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये अजय ब्रदर आहेत, सगळ्यांना माहिती ना, संततीचा आशीर्वाद झाला 8 वर्षानंतर. हा परिवार पहिलेच होता चर्चमध्ये, त्यांच्या मागून येऊन काही लोक फ्रुटफुल झाले. आणि मी म्हणतो प्रभू बाकींना तू ब्लेस करतो, आणि मग ह्या भावाला मी इतक्या आशेने बोलवतो चर्चला, मग ह्याला तू ब्लेस का करत नाहीये प्रभू. पण परमेश्वर म्हणायचा तू दर आठवडी डिक्लेरेशन देत जा आणि बोल प्रभू करणार आहे, बोल प्रभू करणार आहे. आता साधं नाही ना, किती वर्षाचा प्रवास आहेत, 8 वर्षाचा. बाकी होत आहेत. आणि त्याचा भाऊ पण मला म्हणला का माझ्या भावाला मुलगा झाला, मी चर्चला येणार. माझ्या मनात हे घरी प्रार्थना चालू असायचं का प्रभू त्याला आपण लोकांना बोलवतो ना, आशेने बोलवतो. कोणाकडं? देवाकडे. या प्रभू करणार. प्रभू इतके दिवस झाले होत का नाही प्रभू, झालं पाहिजे. बाकी लोक घडतायत, कशी प्रार्थना करू ते तरी सांग. ते म्हणतो फक्त तू काय कर, डिक्लेअर कर, डिक्लेअर कर. आणि देवाच्या नावाने आपण डिक्लेअर करत होतो आणि देवाने केलं चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटेल कंटाळीला आम्हाला का प्रभू होत नाहीये, पण ते म्हणतो बोल बोल. कधी कधी देव आम्हाला पण पाहतो, तू लाजतो का बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देव पाहतो तू लाजतो का बोलतो. देवाचा शब्द देव पडू देणार नाही चर्च.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि आज आपण बघतो का देवाने त्यांची प्रार्थना काय केली, ऐकली आणि तो फ्रुटफुल आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास वाढला चर्च का देव अद्भुत करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बोलत राहावं लागणार आणि देव उगवणार चर्च. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कधी कधी एकदा नाही उगवणार, दोनदा नाही उगवणार, पण देव शेवटी उगवल्याशिवाय राहणार नाही. देव तुमचा विश्वास पाहिल आणि नक्की उगवणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण असं होईल, प्रतिसाद भेटणार, नाही. पण तुम्हाला बोलावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपलं मॅक्झिमम चर्च पोखडीहून येतं, पण तिथं आम्ही फक्त 1-2 कुटुंबात प्रार्थना घ्यायचो. फक्त किती? 1-2. 2 कुटुंबात. पूर्ण गावात आम्ही जाऊन यायचो. पुढच्या आठवडी येऊ ना पास्टर, पुढच्या आठवडी येऊ ना पास्टर. असं करत करत 2-4 वर्ष आमचे असेच गेले चर्च. कधी पाणी आलं, कधी नातेवाईक आले आणि कधी आम्ही विसरूनच गेलो. पण ते म्हणायचं तू बोल, तू बोल, तू बोल. आणि ज्या प्रार्थना आम्ही करायचो, आज ते प्रार्थनेचं फळ आम्ही पाहतोय चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच उगलं नाही चर्च. तिथं भरपूर दिवस आम्ही जायचो. जे ब्रदर्स माझ्यावर असायचे ते पाहायचे का कोणत्या कंडिशनमध्ये आम्ही जायचो त्या ठिकाणी. कमिटमेंट द्यायची, पुढच्या आठवडी आलोच असं वाटायला लागलं, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, पुढच्या आठवडी येतोच. हा कसला पुढच्या आठवडी? कॉन्फिडन्समध्ये घ्यायचे का नाही आता नक्की आमच्या मनाला लागलं, आता येतोच, तुम्हाला यायची गरज नाही पडणार. पण चर्च परत जावं लागायचं. पण देव माणसा प्रार्थना करून बोल का प्रभू यांचं कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने केलं चर्च. आज भरपूर कार्य त्या गावात प्रभूंनी केलं. चांगले लीडर्स उभं राहिले. संडे स्कूलचीच मुलं आहेत हे जे आता ही बायबल वाचती. एक टायमाला ही संडे स्कूल म्हणजे त्या एजची होती, लहान लेकरं होते, पण आज देवाने लेकरं काय केले, चर्च उभारली. फक्त काय बोलले आम्ही शब्द. आम्ही प्रयत्न करायचा, रिझल्ट येत नव्हता. मग देवाचा प्रयत्न कर आणि प्रार्थना कर, Yes. प्रयत्न कर आणि प्रार्थना कर आणि देवाचा शब्द बोलत राहा. आणि जे आम्ही बोलत गेलो प्रभू ते उगवत गेला चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही बोलाल देवामध्ये, हे शब्द व्यर्थ जाणार, नाही. हे शब्द 100% उगवतील. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थितीला पाहायचं नाही, कोणाचं वचन बोलायचं. देवाचं वचन. कोणी सांगायला तर बोलायला, परमेश्वराने. सगळे बोला. कोणी सांगितलं परमेश्वराने बोलून जा, देव सांगितलं. बाप करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही गप्प बसू नका चर्च, तुम्ही बोलतं झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या 2 मुली आहेत, प्रशंसा आणि प्रतीक्षा. प्रशंसाला जर नाही म्हटलं तर ती बोलत नाही परत. प्रतीक्षाचं तसं 10 मिनिटांनी परत बोलत, ती इरिटेट करून टाकेल फार. मग मी ते ऑब्झर्व करतो का रे ही नाही म्हणती, कधी कधी नाही का, नाही म्हणलं तर सोडून टाकते. आपलंच वाटतं जाऊ तिला घेऊन टाकू का, तिच्या फोर्स नाही करत. नाही म्हणलं तो विषय संपला. हिचं तसं नाही, विषय संपला नाही, परत 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 इरिटेट होऊन जाणार माणूस. आणि शेवटी मला ते घ्यावंच लागणार. आमचं असं पाहिजे कोणामध्ये, देवामध्ये, आम्ही बोलायचंच आणि प्रभू करणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा हिजकियाचं परत माइंडमध्ये घ्या. परमेश्वर म्हणतो तू काय होणार आहे, मरण पावणार. पण तो रडण्याद्वारे काय करतो प्रार्थना. आणि त्याचा हार्ट चेंज होऊन जातो. एका लग्नामध्ये मरिया येते आणि मग ती द्राक्षरस काय झाला, संपला. तो तिला रिजेक्ट करतो. तुझा मोजा काय संबंध, माझी वेळ आली. नाही. चाकरांना म्हणती तो सांगल तसं करा. येस. म्हणजे मी नाही म्हणतो तरी ती काय म्हणते, चाकरांना सांगेल तसं करा. चर्च मन नव्हतं देवाचं करावं, येस. पण तिच्या त्या शब्दाद्वारे देवाला करावं लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुम्ही रीड करा. मार्था म्हणजे मरिया मोठ्या एक्सपेक्टेशनने आली, मुलगा आहे माझा शब्द डायरेक्ट म्हणतो बाई तुझा मोजा काय संबंध, माझी वेळ अजून आलेली नाही. डिप्रेस नाही झाली, नौकरांकडे गेली, तो जे सांगाल ना तसं करा. देवाचा हार्ट टर्न झालं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी ती बोलून गेली त्याचं हार्ट काय झालं, बदल. मिरॅकल करायचा नव्हता पण देवानी केला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे बोलाल देवबाप करणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण त्याच्या गौरवासाठी मागतोय, येस. त्याच्या महिमेसाठी मागतोय आणि परमेश्वरी उगवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात. आज हे जे आहे हे असं नाहीये, हे सगळं शब्दाद्वारे घडलंय आणि देवाने प्रार्थना करून घेतल्यात. आणि दर आठवडी पण चर्चचे लीडर्स कंटिन्यूस काय करतात, प्रार्थना करतात, डिक्लेरेशन देतात आणि मग हे प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी हेच सांगतो, जे वर्शिपवाले जे लीडर्स आहेत, ज्यास मी यांना घेऊन बसतो, तुम्ही तुमच्या वर्शिपच्या पहिले शब्द बोला, प्रार्थनेच्या पहिले शब्द बोला. आठवडाभर बोलून या की मी आराधना करेल ना, ही आराधना टच करणार आहे, मी प्रार्थना करेल ना, हे सामर्थ्य वाहणार आहे. जस्ट तुम्ही जे करताय त्याच्यावर विश्वास बोलाल ना, ते सामर्थ्याने काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे संडेला करतो 6 दिवस फक्त आम्ही बोलत राहतो, देवा तुझं वचन सामर्थ्याने जाणार, तुझी आराधना पॉवरफुल होणार, लोकांच्या लाईफमध्ये कार्य होईल. जे 6 दिवस बोलतो 7व्या दिवशी ते उगवतच. येस. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही बोलाल देव आप करणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. आपण ऐकतो नाही तर साक्ष का ज्या प्रार्थना झाल्या देवाने कार्य केलं. हे असं कार्य होत नाही 6 दिवस. या 7व्या दिवसासाठी आम्ही बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज ते भराभर काय होतं लगेच उगतं चर्च. पण ते आज उगलं का लगेच? नाही. किती दिवसाची पेरणी आहे? 6 दिवसाची. 6 दिवस आम्ही पेरणी कर. काही लोकांना असं वाटतं विषय निघाला म्हणून पास्टरांचं बरं आहे हो, फक्त संडे चर्च असतं बाकी 6 दिवस आराम. काही लोक म्हणतात मला असं तुमचं बरं आहे राव. म्हणलं का हो काय फक्त 1 दिवस प्रार्थना घ्यायची 6 दिवस एकदम एन्जॉय भारी काम आहे तुमचं. आता म्हणलं याला काय सांगायचं. आमच्या घरच्यांना विचारा फॅमिलींना विचारा का मॅक्झिमम मी कशामध्ये असतो. जास्तीत जास्त आम्ही काय बसतो प्रार्थनेला आणि कोणाचं वचन डिक्लेअर करतो देवाचं. म्हणून हे उगवतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बोला हे परमेश्वर उगवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात. कळतं चर्च. पहिले प्रार्थनेने, दुसरं कसं वचनाने. वचनाने, आता तिसरं पेरणीने. कशाने? पेरणीने. सगळे बोला कशाने? पेरणीने. आता आर्थिक स्थिती अनुकूल नाही का तुम्ही देवाच्या राज्यात काय करावं पेरावं. पण चर्च आर्थिक स्थिती अनुकूल नसेल तर पेरणं पण बंद करू नका. त्याच्यावर मात देऊन तुम्हाला पेरावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो आर्थिक स्थिती तुम्हाला अनुकूल नाही. नाही. पण जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजेत तर देव तुम्हाला प्रेरणा देईल की तुम्ही पेरावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही प्रभू पेरायचंय तो 3रा हप्ता बंद झालाय तो जरा ओपन कर तर मग तुझं तुला देऊन टाकतो. देऊन तो वरच्या वर फिरव आपल्या नको देऊ. किती लोकांना कळतं. काही लोकांची काय प्रार्थना आहे अजून काय हप्ते बाकीत ना आता ते येऊ दे बरोबर म्हणजे तुझं तुला देऊन देतो. म्हणजे स्वतःच्या खिशाला झड नको लागू दे. वरच्या वर फिरव कुठलं वरच्या वर. म्हणजे नाही दिलं तरी तूच प्रार्थना ऐकलीस मग मी तरी काय करू. मला द्यायचं होतं तुला. चर्च ब्लेस होत नाहीये लोक. कमान कळतंय. स्थिती तुला अनुकूल नाहीये त्यावेळेस तू पेरतो ना ती पेरणी देवा पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव मंदिरात उभा होता. कुठं उभा होता? मंदिरात. आणि विधवा काय करती किंवा इतर लोक काय करतात त्यांच्या अर्पणाकडे देवाचं लक्ष होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू खूप सुंदर आहे या ठिकाणी. मार्क काढू 12 अध्याय. मार्क 12 अध्याय 42 वचनापासून फास्ट रीड करू. 42 वचन. आणि एका दरिद्री विधवेने येऊन कोण आहे चर्च? दरिद्री विधवा. सगळे बोला कशी? दरिद्री विधवा. शब्दातच वापरला. काय वापरलाय? दरिद्री. दरिद्री म्हणजे अत्यंत आर्थिकरित्या खालवली स्त्री आहे चर्च. येस. आणि त्यात विधवा बी आहे. कशी आहे? विधवा पण. फक्त दारिद्र्यच नाही विधवा पण आहे. पण बायबल सांगतं अर्पणासाठी पुढं आली. येस. आणि कशी आली वाचू पुढं. 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. किती टोल्या? 2 टोल्या म्हणजे किती दमडी? 1 दमडी. कशी टाकली वाचू पुढं. 43 वचन. तेव्हा तो आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो की जे भंडारात टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकले आहे. जे भांडारात टाकतायत त्यापेक्षा दारिद्र्य स्त्रीने. कोणत्यानी? दरिद्री स्त्री. देव जोर देतोय. ती कशी आहे? दरिद्री. स्थिती अनुकूल नाहीये का तिने पेरावं. स्थिती Yes. अशी आहे का तिने देवाकडे मागावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी चर्च आपल्या स्थितीवर मात देऊन ती देवासाठी पेरते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कुणी पाहिलंय? देवाने पाहिलं. आम्हाला वाटतं देवा तू दे मग मी तुला देईल. पण जे देवाने तुला ऑलरेडी दिलंय त्यातून तू द्यायचं शिक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही स्थिती मागे लपणार ना चर्च तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये कधीच चेंजेस येणार नाही. येस. आणि म्हणून बिलिव्हर्स फक्त विश्वासामध्ये स्ट्रॉंग आहे प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग आहे परंतु आर्थिकरित्या बिलिव्हर सगळ्यातून कमजोर आहे. येस. किती लोकांना समजतंय. आज विश्वासणारे जे आहेत ना त्यांची आर्थिक बाजू कशी आहे? कमजोर आहे. का? कारण ते स्थितीकडे बघून पेरत नाही. पण जो स्थितीवर मात देऊन पेरणार त्यातच उगवणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा आध्यात्मिक नियम आहे. कोणता नियम आहे? आध्यात्मिक. आणि तुम्हाला एक करावं लागल अनुभव करावा लागल जास्त तुम्ही कराल मग तुम्हासाठी उगवणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला बरकत पाहिजे का? बहुगुणित झालं पाहिजे का गळती लागली पाहिजे? बहुगुणित. बहुगुणीसाठी तुम्हाला देवाचा नियम शिकावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती दारिद्र्य विधवा आहे. ती दारिद्र्य आहे प्लस विधवा आहे तरी आपलं बेस्ट कोणासाठी देते? देवासाठी. त्याची सराहना कोणी केली? परमेश्वराने. केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो स्थिती मागं लपतो ना चर्च तो कधी ब्लेस होत नाही. ती म्हणू शकली असती माझा अंतकरण कोण पाहतो? परमेश्वर पाहतोय. 90% लोकांचं कोणतं स्टेटमेंट आहे? माझं मन परमेश्वर पाहतोय. माझं मन माझं जीवलंय देवासाठी. पण तुम्हाला काय माहित? देवाला माहित. आणि तोच देव तिथं बसलाय मंदिरात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का स्थितीवर मात देऊन देवासाठी पुढे ये.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत नाही, तुम्ही ब्लेस व्हावं म्हणून तुम्हाला सांगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आतापर्यंत या सेवेमध्ये देवाने आम्हाला अद्भुत दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं काम आहे तुम्हाला सत्य सांगणं. ॲक्सेप्ट करायचं नाही करायचं तो पार्ट तुमचा आहे, पण ॲज अ सेवक माझं काम आहे मी तुम्हाला सत्य सांगितलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूमध्ये आल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती बदललीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जोपर्यंत तुम्ही त्या आध्यात्मिक नियमात चालत नाही तोपर्यंत स्थिती पण बदलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मग किती कारणं सांगा, जो झळ खाऊन पेरणार तोच आशीर्वाद होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्रामाला पण इसाक मागितला. कोण मागितला? इसाक देव असं मागतो का झळ लागल? काय लागल? जळ आणि झळ लागून देणं सोपं नाहीये, पण जो देतो तो मोठे आशीर्वाद पाहतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला झळ लागल आर्थिकरित्या. तुम्हाला वाटेल गॅसची टाकी, कशी टाकी? गॅसची टाकी. गॅसची टाकी होईल, रिक्षाची फीज होईल, घराचं हे होईल ते होईल. हे गणित तुझे आहेत, पण तू एवढे गणित केले कुठेच राहिला ना अजून पण. येस. एवढे गणित आहेत, ह्या गटातून उचल त्या गटात टाक, त्या गटातून टाक, इथं टाक. ते म्हणतो एका गटात टाकून बघ प्रभूच्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे गणित वेगळे आणि प्रभूचं गणित वेगळं. वेगळं आहे. तू देवाचं गणित आणि चाल बघ, तू आशीर्वाद होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा सेवक एका गावात गेला आणि प्रभू म्हणला त्या सेवक तुझी तरतूद करून मी ठेवली. आणि तो म्हणला त्या विधवेला पाणी आण. काय आण? पाणी आण. पाणी आण. आणि जास्ती पाणी आण गेली तो म्हणला एक भाकऱ्याचा तुकडा मला पण आण. येस. ती म्हणली अरे एवढीच भाकर आहे का, आज आम्ही भाकर खाऊन काय होऊन जाऊ? मरून जाऊ. वरून जाऊ. तो म्हणला ते सगळं ठीक आहे, पण पहिली भाकर मला दे. पहिली भाकर. मला दे. जसं तिने त्या स्थितीमध्ये हालाकीमध्ये पेरलं, बायबल सांगतं दुष्काळापर्यंत तिच्या घरामध्ये तेला पिठाला बरकत राहिली, तिथं कमी पडली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा स्थिती मागं लपू नका. तुमचं अर्पण आशीर्वाद पाहिजे आणि तुमचं प्रथम फळ देवासाठी आशीर्वाद पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रथम फळ टाकतात चर्चमध्ये? किती? कमान प्रॉपर. कारण ह्या वर्षापासून मी सांगणार आहे आता पर्सनली. इतक्या वर्ष आम्ही कधी बोललो नाही, पण तुम्ही पण बदलणार नाही चर्च. आणि लोक नंतर चर्च नाव ठेवतील. कशाला? चर्चला. का करणार? तू पेरत नाही म्हणून तू ब्लेस होत नाही. लोक म्हणतात अरे ह्या चर्चमध्ये आशीर्वाद दिसत नाही. अरे हा फॉलो नाही करत देवाच्या वाटणाला. जर हा ऐकल तर वचन याला ब्लेस करणार का नाही करणार? जर तू देवाचा अनुभव करणार नाही तुझी स्थिती कशी बदलणार? तू म्हणतो का नाही देवा पहिले भरपूर येऊ दे मग देतो, तसं होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पहिले भरपूर दे मग मी तुला देतो, तो नियम नाही. जे तुझ्याकडे त्याच्यातून पहिले दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला शिकावं लागल आणि जो असं करल त्याची आर्थिक स्थिती बदलणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यातून महत्त्वाची गरज आमचा पैसा आहे आणि तिथेच आम्ही मी ब्लेस नाही. त्याच्यामुळे घरात भांडणं आहे, त्याच्यामध्ये गैरसमज आहे, त्याच्यामुळे लोभ आहे, त्याच्यामुळे चिडचिड आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ द्या चर्च, का ह्याच्याद्वारे घरात वाद व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान 90% वाद कशामुळे आहेत? पैशामुळे. पैशामुळे चिडचिड आहे. काही मागितलं का पैसा लागतो, काही घ्यायचं तर पैसा लागतो. ह्याच्याचद्वारे घरात भांडणं आहेत. पण ही बाजू आमची मजबूत नाही. तिथं आमचे गणित आहेत. काय आहेत? गणित आहे. आध्यात्मिक गणित वापर. आणि जर तू देवाचं ऐकशील तिथं बरकत्ता परमेश्वर तुला देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या अर्पणाद्वारे आणि तुमच्या प्रथम फळासाठी पुढे या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच अर्पण, हाच दशमांश आणि हीच देणगी, हे गणित बंद करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद कसे घेतो देवाकडून? सगळे बोला कसे? वेगवेगळे. तुम्ही जस्ट देता आम्हाला समजत नाही का? कमॉन, आम्हाला बुद्धी नाही का? पण आम्हाला देणारा कोण आहे? परमेश्वर. तू हात मारला तर देव का देणार नाही का मला? आणि तू ब्लेस होणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? तुम्ही देताना कट मारला, मला कट नाही पडणार. मला देणारा कोण आहे? परमेश्वर. कारण मी माध्यम बघत नाही, देणाराकडे बघतो. येस. आणि माझ्यासाठी देव नेहमी नवीन माध्यम ओपन करतो. हालेलुया. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा अनुभव आहे सेवेतला चर्च. का माणसाकडे बघू नको, कोणाकडं? देवाकडे. नेहमी देवाकडे बघ, देवाकडून बघून पुढे चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कट मारताल, तुम्ही डोक्याने खेळ खेळाल, तू नुकसान करशील, देवाचं नुकसान होणार नाही. देव त्याचं काम, त्याचा गौरव कसा पण करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यास तुला देवाच्यासाठी पुढे यायची टाइम असतो, तू आला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुला देणारा, तुला प्रोव्हाइड करणारा कोण आहे? परमेश्वर. मग तुमची आर्थिक स्थिती बदलणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना भरपूर आहे तुम्हासाठी, पण तुम्हाला पण आध्यात्मिक नियम फॉलो करावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला देतो, पण बरकत कशी येणार, बहुगुणित कसं होणार, वर कसं जाणार, हे पण आम्हाला कळलं पाहिजे. पण त्यासाठी झळ लावून आम्हाला पेरलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय पण मनावर घेत नाहीत. कशावर घेत नाहीत? मनावर.
मनावर घ्या. मी काल ते ब्रदरच्या गाडीत बसलो होतो, म्हणलो असा करायला झाला पाहिजे ना, प्रत्येक घराकडे एक 4 व्हीलर पाहिजे, प्रत्येक घरामध्ये एक 4 व्हीलर असं चर्च झालं पाहिजे आपलं. नाही तर आता एक गाडी ब्रदर्स लोक आणतात, त्या गाडीत टाक 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 उघडलं तर 10-15 निघतात एका गाडीत. 5 सीटाची गाडी 10-15 त्याच्यात एवढे बसवते. देवाची कृपा आहे, तर 5 सीटात 15 बसतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळ आपलं चर्च बदललं पाहिजे का नाही? येस. आपल्या चर्चची स्थिती बदलली पाहिजे. इथं त्याची आर्थिक स्थिती चेंज झाली पाहिजे, त्याच्या कामात त्याला प्रमोशन पाहिजे, त्याचा बिझनेस ग्रो झाला पाहिजे, त्याला घर आलं पाहिजे, कारण आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे चेंज झालं तर दिसतं हा चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही कंडिशन बदललीच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुम्हाला स्टँड घ्यावा लागल, झळ लागल, पण पेरून पहा. येस. देवबाप तुम्हाला देणार. आतापर्यंत चर्चला कुणी पुरवलंय? देवाने. आमचं काम आहे कन्व्हिन्स करणं. जबरदस्ती आम्ही कधी कधी करत नाही, तकादा पण आम्ही लावत नाही. परमेश्वराला माहिती आहे कसं करायचं, देवबाप करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझी इच्छा आहे चर्च पण आशीर्वाद झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मग पास्टर जास्त सूटबूटमध्ये दिसलं तर लोक म्हणतील अरे हा जास्त सूटबूटमध्ये, मग तो एक प्रॉब्लेम होतो. लोक म्हणतील पैसाच खाऊ राहिला. पण पेरलं ते नाही बघत कोणी. काय नाही बघत? पेरलं. पेरण्याचं आव्हान सगळ्यांना दिलं होतं, पण जे फिरतील ते कशात फिरतील मग? सूटबुटात. मग ते चांगलंच फिरणार ना चर्च. पण त्यावेळेस आम्हाला फक्त काय दिसतं? सूटबूट दिसतो, त्याची पेरणी दिसत नाही. येस. पण चर्च तुम्ही पेरणी करा, परमेश्वर तुम्हाला अद्भुतरित्या प्रोव्हाइड करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची स्थिती बदलली पाहिजे सर. या वर्षी मी हे सांगणार आहे, चर्चला येताना चांगला ड्रेस घालून या. कोणाला भेटायला येता? देवाला. म्हणजे तुमचा बेस्ट पाहिजे. चांगला म्हणजे भारी मधला असा, लय किमतीचा तसा चांगला म्हणत नाही मी. चांगला म्हणजे तुमचा बेस्ट पाहिजे. का तुम्ही देवाला भेटायला येता? कोणाला? देवाला भेटा. आणि देवाला भेटायला येताना चांगलं आलं पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे का प्रभूला भेटायला चाललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लग्नाला कसं जातो आपण? चांगलं. हां, म्हणजे आपल्या समजा शेजारचा कार्यक्रम असेल तर मग आपण नॉर्मल ड्रेस घालून जाणार, हातपायतून जाणार. कुणी म्हणलं अरे त्या फरातमध्ये कार्यक्रम आहे, चला आंघोळी करा, नवीन ड्रेस. नवीन ड्रेस का? कुठं कार्यक्रम आहे? फरातमध्ये 20 स्टारमध्ये लगेच आंघोळी, नवीन कपडे. का भारी ठिकाणी चालू. गल्लीत बोलवलं तर फक्त हातपाय तोंड. पण हॉटेलात काही कार्यक्रम येतं लगेच सगळ्या नवीन ड्रेस. अरे मग तसं आहे तर मग आपण कोणाला भेटायला चाललो? देवाला मग भेटायला. किती भारी ड्रेस पाहिजे मग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल, किती लोकांना कळतं. गल्लीत कसं जातो? हातपाय तोंड धुणं आपलं गेला. हॉटेल म्हणलं का लगेच सूटच बदलला त्याचं. नाही कुठं बोलवलंय? हॉटेलमध्ये बोलवलं म्हणजे मग त्याचं राहणीमान चेंज झालं. अरे तू प्रभूला भेटायला येतो, मग तुझं राहणीमान किती अप टू डेट पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना वाटलं पाहिजे ना कोणाला भेटायला जातो. देवाला. वाटलं पाहिजे का रे बाबा तू दरच आठवडी कटमध्ये असतो. असं काय? त्यांना कळू द्या काही प्रभूचे आशीर्वाद आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. चर्च अनुभव घ्या, देवा तुम्हाला ब्लेस करेल. येस आमेन. किती लोक घेतील अनुभव? पुढे या वर्षी आपल्या गोष्टी बदला, देवा तुम्हाला ब्लेस करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया, प्रे करूया आपण. देवा धन्यवाद म्हणतो प्रभू. इसाक दुष्काळात होता प्रभू, आणि इसाकाला वाटलं प्रभू कमी ती जागा सोडावी, पण देवा त्याला तू ती जागा सोड दिली नाही. तो म्हणला तिथंच राहा आणि त्या दुष्काळातच पेर. आणि बायबल सांगतं ज्याने दुष्काळात पेरलं त्यांना 100 पट उगवलं. हो दे बाप्पा. प्रभू तो अनुग्रह आम्हाला दे. येस येस दे आणि बाप्पा. तुझं वचन तू आम्हा समोर ठेवलंय. येस येस पिते. आज प्रार्थने स्वरूपाने जे यांना शब्द बोलायचे आहेत, हो दे बाप्पा. प्रभू ते शब्द यांना प्रोव्हाइड कर. येस येस जे पित्या. वचनांच्या जीवनात डिक्लेअर करायचे आहेत पित्या, हो दे ते बाप्पा. वचन डिक्लेअर करण्याचं सामर्थ्य दे पित्या. Yes, yes, पित्या. आणि आर्थिकरित्या प्रभूची पेरणी करायची आहे प्रभू. Yes, मग ती पित्या. फक्त पैशाने नाही प्रभू, बुद्धीने, ज्ञानाने, आपलं जे काही आहे ते प्रभूला द्यायचं पित्या. हो दे ते बाप्पा. देण्यास पण त्यांना पुढं आण. येस आणि तेव्हा तुझी महिमा हो होऊ दे दे. बाप्पा. कमॉन आपल्या हात उभारू. कमॉन डिक्लेअर करा. तुमच्या मुखात देवाने सामर्थ्य ठेवलंय. हे वचन पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला आहे. येस येस प्रार्थना करा जिथे तुम्ही नाकारले गेले. ये जीसस. त्या व्यक्तीसाठी बोला, त्या कामासाठी बोला, तुमच्या Yes, फाईल yes. जिथं रिजेक्ट झाल्या त्या गोष्टीसाठी बोला, Yes, तुमच्या yes. बिझनेससाठी बोला चर्च, Yes, yes, sir. तुमच्या धंद्यासाठी बोला चर्च, Jesus. तुमच्या सॅलरीच्या वाढसाठी बोला, Yes, तुमच्या yes. स्वतःच्या घरासाठी बोला, Yes, तुमच्या yes. मुलाच्या मॅरेजसाठी बोला, Yes, yes, तुमच्या Father. संततीसाठी बोला चर्च. Yes, Jesus. मी पाहतोय अनॉइंटिंग असा एक वाऱ्याप्रमाणे, एका लाटाप्रमाणे वाहते प्रत्येकांवर. Yes, Jesus, ओ Father. हालेलुया, हालेलुया. Hallelujah, ओ प्रभू तू hallelujah. पाहतो. Yes,
का घरात ते Jesus. वातावरण नाहीये, हो रे ऑफिस मध्ये बाप्पा. ती स्थिती नाहीये, Yes, अवतीभोवती Father. लोक चांगले नाहीयेत, Yes, पण रे देवा बाप्पा. त्यांनी संयम धरलाय. Yes, तुझ्याकडे Peter. पाहून ते बोलतायत हो परमेश्वर, रे बाप्पा. ते जाहीर करतात आपला जॉब, Yes, ते जाहीर Father. करतात आपलं मॅरेज, Yes, ते जाहीर Jesus, करतात Father. आपलं घर, ते Yes, जाहीर yes. करतात लेकराचा समेट परमेश्वरा, हो रे बाप्पा. ते जाहीर करतात आपला बिझनेस माझ्या Yes, परमेश्वरा, Jesus, ते Father. जाहीर करतात आपल्या लोकांचं तारण हो जे रे देवापासून बाप्पा. दूर आहे. परमेश्वर करणार, परमेश्वर करणार. Yes, देव रे पाहतो तू बाप्पा. आश्रित पेरणार आहे, Yes, Jesus. देव पाहतो तू आश्रित पेरणार आहे, Yes, रे तुझं बाप्पा. उगवणार आहे, Yes, तुझं Father. उगवणार आहे. Yes, तुझा समय Jesus. जवळ आलाय, हो तुझा रे समय बाप्पा. जवळ आलाय. Yes, आता बघ Father. तुझ्यावर जास्त हल्ले होतील, Yes, तुझ्यावर yes. जास्त हल्ले होतील की तू Yes, पेरणं Jesus. बंद करावं. Yes, पण ते yes. म्हणतो ऐक, तू पेरायचं बंद करू नको. Yes, yes, तू sir. कापणीच्या अत्यंत जवळ आलाय, Yes, तू amen. मोठ्या गौरवाच्या जवळ आलाय, Yes, तू मोठी Jesus. महिमा पाहणार आहे. तुझ्या Hallelujah. लाईफ मध्ये साक्षाच्या अत्यंत तू जवळ पोहोचलेला आहे. Jesus, तू आतापर्यंत बाप्पा. चांगली मशागत केली, Yes, तू आतापर्यंत yes. चांगला युद्ध लढला. Yes, आता Father. थोड्यासाठी संयम सोडू नको, Yes, yes, थोड्यासाठी sir. विश्वास टाकू नको. Yes, तू ही Jesus. लढाई जिंकणार आहे. Yes, येशू मध्ये amen. तू विजय पावणार आहे. Yes, तू amen. देवाचा गौरव पाहणार आहे. Yes, Jesus. गोष्टी बदलतील, Yes, गोष्टी amen. बदलतील, Hallelujah. गोष्टी बदलतील. वरी Yes, होऊ नको, Jesus. त्याचा नाकर्तेपणा बघू नको, Yes, त्याचा yes, कठीणपणा yes. बघू नको. Yes, त्याच्याद्वारे Father. सैतान जे तुझ्याशी बोलतोय, Yes, मी आज्ञा Jesus. करतो सैताना, त्या व्यक्तीबद्दल ते शब्द त्याच्या मनातून काढून टाक. टाकून टाकी शिक्षणामध्ये ती सर्व नकारात्मकता Yes, त्या yes, स्थितीबद्दल यांच्या मनाविचारातून म्हणतो घेऊन निघून जा. निघून जाय शिक्षणामध्ये. आणि आज देवाचं वचन त्यांच्यात काम करू दे. Yes, yes, देवाचा बाप्पा. गौरव त्यांच्यामध्ये होऊ दे. हो दे आणि बाप्पा. देवाने ठरवलंय की Yes, यांनी yes. बोलावं आणि हो दे देवाने बाप्पा. करावं. Yes, आणि देवाला Jesus. कोणी रोखू शकत नाही. आणि आज Yes, जे yes. बोलतील आणि देवाची महिमा पाहतील. Yes, amen. प्रभू डिक्लेअर करू देत. कमॉन डिक्लेअर हो दे करा. बाप्पा. तुमच्या घरासाठी बोला, धन्यवाद, तुमच्या घरासाठी बोला. या महिन्यासाठी अद्भुत गोष्टी बोला. Yes, कपडे स्वीकारा, चर्च कलर स्वीकारा, डेकोरेशन स्वीकारा, घरामध्ये चांगल्या वस्तू स्वीकारा. परमेश्वर अद्भुत देणार, अद्भुत करणार. मी माझा फायनान्स पाहत नाही, सध्याची आर्थिक स्थिती पाहत नाही. मला देणारा परमेश्वर आहे, मला प्रोव्हाइड करणारा परमेश्वर आहे, माझं भवितव्य घडवणारा माझा परमेश्वर हो, आहे. बाप्पा. मी पाहत नाही का सध्या मी कोणत्या स्थितीमध्ये उभा आहे, Yes, पण देवा बाप्पा. इथून तू गोष्टी बदलू शकतो. Yes, yes, इथून Father. देवा तू गोष्टी बदलू शकतो. हो दे बाप्पा. कदाचित मला वाटेल Yes, का माझं फ्युचर काय, हो दे बाप्पा. माझं फ्युचर काय, Jesus. पण ते म्हणतो तू बोलून बघ, तुझा देव तुझ्यासाठी करल. Yes, amen. तू बोलून बघ, तुझा देव तुझ्यासाठी करल. Yes, Jesus. तुला वाटत असेल का माझे निर्णय चुकले, माझं करिअर लॉस झालं, पण ते म्हणतो आताही वेळ गेली नाही. Yes, इथून देव तुझं करिअर उभं करल. Yes, amen. आणि तुला दाखवून देईल का तुझा देव परमेश्वर Yes, काय आहे. Jesus, Father. येशू नावाने बोल, Yes, बोल आपल्या लाईफ बद्दल. शिक्षणामध्ये बाप्पा. तू असंच राहणार नाही, तू स्वीकार. तू असंच राहणार नाही. Yes, तू yes, देवाचा आहेस, Yes, तू Jesus. असाच राहणार नाही. तू परमेश्वराचा आहे. Yes, yes, आपल्या yes. लाईफ मध्ये बोल देवाचे आशीर्वाद Yes, तू Jesus. पाहशील. बोल ते आशीर्वाद तू पाहशील. Jesus. ओ री अंदाराबा Shakha शकिती ibaba आराबा baba. शखाता राबा Oh, Rabba, Sakha सखिती ibanda आराबा iba, सखोतो Sakha राबा iba, सखिती Manda iba, आराबा. Shakha ibanda iba, Sakha. Father, Rabba, तू लाजवलं Shakha नाहीस. ibanda iba, Sakha. Rabba, बोला जे Shakha तुमच्या ibanda जीवनात iba, तुम्ही Sakha. संघर्ष करतात आशीर्वाद डिक्लेअर करा. येशूच्या नावाने त्या गोष्टी बदलत आहेत. येशूच्या नावाने त्या गोष्टी बदलत आहेत. तुम्ही त्या स्वीकारा. देव तुम्हाला देईल, कारण देवाने तुम्हाला लाजवलं नाही. याच्या पूर्वीच्या प्रार्थना देवाने कधी फेटाळल्या नाही. मग या वर्षी परमेश्वर तुम्हाला निराश करणार नाही. Yes, sir. या प्रार्थनेत देव तुम्हाला लज्जित होऊ देणार नाही. Yes, yes, देव Jesus. तुमची दखल घेणार आहे. Amen, देव amen. तुमची बाजू ऐकणार आहे. Yes, Father, देवाने Lord. तुम्हाला प्रेरणा दिली. तू Yes, बोल, Jesus. देवाला करायचंय, Yes, देवाला amen. करायचंय चर्च. हो, देवाला जर आज देवा करायचंय, बोलला, Lord. म्हणावं मी नाही, तू मला प्रेरणा दिली, हो, दे तू मला बाप्पा. सांगितलंय, Yes, मग मी दे तुझ्या बाप्पा. प्रेरणेने बोलतोय, Yes, मी तुझ्या दे आत्म्याने बाप्पा. बोलतो. Yes, आणि तू हे Father. करणार म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो थँक्यू दे चर्च बाप्पा. ब्लेस झालं. Thank you, Jesus. धन्यवाद चर्च वाढल्या गेलं. धन्यवाद, church थँक्यू वाढल्या कॅराचा गेलं. आशीर्वाद झाले. धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद 25चा प्रोग्राम बाप्पा. ब्लेस झाला. धन्यवाद दोन्ही दे ठिकाणी बाप्पा. प्रभू थँक्यू. हो दे 31 बाप्पा. ब्लेस झालं. Yes, धन्यवाद yes, चर्च Father. वाढल्या गेलं. हो दे धन्यवाद बाप्पा. तू जागा प्रोव्हाइड केली. Yes, yes, हक्काची Father. दिली पित्या. हो दे आत्मिकरित्या बाप्पा. चर्च वाढलं. वाढलं सांख्यिकरित्या गेलं चर्च बाप्पा. वाढलं पित्या. Yes, तू बाप्पा. अद्भुत गोष्टी केल्या. Yes, ओ पित्या. ब्रांचेस ओपन केल्या पित्या. हो दे ओ बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो आम्ही दे स्वीकारतो. बाप्पा. मोठमोठ्या स्वीकारतो साक्ष दे बाप्पा. घडल्या. Yes, रिवायवल yes, आलं. yes, लोकांचं दे लाईफ बाप्पा. बदललं. Yes, तुला दे बाप्पा. धन्यवाद देतो पित्या. धन्यवाद देतो दे बाप्पा. कमन आपले हात उभारून, आपले हात उभारून जर तुम्ही बोललात, Yes, yes. कमन बोललात तुम्ही, Yes, yes. तर प्रभू म्हणतो मी ते शिक्कामोर्तब करतो. आप Jesus, Father. तू पाहशील, तू स्वतः साक्षी असशील या गोष्टीचा. Yes, yes, sir. का देव बोलला परमेश्वर आणि मी बोल- बोलून गेलो. Yes, yes, sir. स्थिती नव्हती, पण त्या संदेशाने माझी भेट घेतली. मी बोललो आणि देवाने ते केलं. Yes, दे आणि देव बाप्पा. करणार चर्च. Yes, yes, देव Father. करणार. Yes, sir. त्याचा शब्द खोटा ठरणार नाही. Yes, तू yes, गौरव पाहशील देवाचा. हो रे आणि बाप्पा. तू आज देवाची महिमा करून जाशील. Yes, yes, आश्रू Father. तू धन्यवाद देशील देवाला. Yes, Jesus, दे बाप्पा. देव तुझा आनंद पूर्ण करणार. Yes, amen. कमन आपल्या हात उभारून, तुला लाजवणार नाही. मी तुझ्या प्रेरणेने बोललो हो दे बाप्पा. आणि जे बोललो मी ते अनुभव करणार. Yes, yes, Father. ते माझ्या लाईफ मध्ये, Yes, ते yes. माझ्या नातेवाईकांमध्ये, हो दे बाप्पा. ते माझ्या घरच्यांच्या लोकांमध्ये Yes, yes, Father. मी नक्की पाहणार. पाहणार दे मी ते बाप्पा. स्वीकारतो. स्वीकारतो आणि शिक्षणामध्ये. पवित्र आत्मा मी मला तुझ्या हातात सोपवतो. Yes, दे बाप्पा. स्थितीचे प्रबळ होईल. हो दे बाप्पा. पवित्र आत्मा मला प्रार्थना करण्याची प्रेरणा दे. Yes, yes, sir. तुझं वचन माझ्या मुखातून बाहेर पडू दे हो दे बाप्पा. आणि तेव्हा तुला गौरव मिळू दे. Yes, दे बाप्पा. येशू नावाने ब्लेस करतो. आमेन. आमेन.